गाव आहे हिवरा पहाडी, तालुका बीड, जिल्हा बीड. या ठिकाणी एका तरुणीवरती अत्याचार झाला आणि तिला चावडीमध्ये बांधण्यात आलं, अशी ही जी बातमी आहे सगळ्यांपर्यंत पोहोचलेली होती. काही प्रश्न आहेत की ही जी तरुणी आहे घरातून उचलून नेलेली आहे, जी आपल्या पतीसोबत घरामध्ये झोपलेली होती, रात्री 3 वाजता उचलून नेली. मग घरातून उचलून नेताना या तरुणीने कसलाही विरोध का केला नाही, हाही सवाल आहे किंवा संशय इथेही आहे. जर विरोध केलेला आहे तर या तरुणीने मोठ्याने आवाज करून आपल्या पतीला उठवलं का नाही, किंवा असं म्हणूया की आपण पती गाढ झोपलेला आहे किंवा तरुणीला उचलून नेताना जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला असेल, तरुणीचं तोंड दाबण्याचा प्रयत्न झाला असेल, तोंड दाबताना काही अशी एकही संधी कामी आली नाही की तरुणीने कसलाही आवाज ती करू शकली नाही, याच्यामध्येही संशय आहे. त्याच्यानंतर जर शेजारी झोपलेली होती तर त्या पतीला अगदी यत्किंचित कसलीही कल्पना कशी काय येऊ शकली नाही, किंवा घरामध्ये अजूनही काही लोक आहेत, ज्या तरुणीचे सासू सासरे किंवा इतर काही लोक त्या घरामध्ये झोपलेले आहेत, त्यापैकी एकालाही हा संशय का आला नाही किंवा हा आवाज नेमका का आला नाही, इथे सुद्धा संशय आहे. त्याचबरोबर जी तरुणी घरातून उचलून नेलेली आहे ते घर उघडं होतं असंही सांगतात. मग घर उघडं का होतं? आपण एक गोष्ट सांगितली जाते की ऊन आहे किंवा उन्हाळा आहे, उष्णता आहे. उष्णता असल्यामुळे घराचा दरवाजा उघडा होता. मात्र आपण अशीही कल्पना करू शकतो की चोरीच्या भीतीपोटी सगळी लोक आपापली घरं बंद करत असतात, खिडक्या वगैरे उघड्या ठेवत असतात. मग चोरीच्या भीतीपोटी का होईना पण हा दरवाजा बंद का नव्हता, याच्यामध्ये अनेक सवाल, अनेक शंका उपस्थित होत आहेत. आतून दरवाजा कुणी उघडलेला तर नाही ना, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. तरुणी घरामधून नदीकडे नेऊन अत्याचार झालेला आहे. मग नदीपर्यंत जाताना या तरुणीने विरोध केला किंवा नाही केला, हाही सवाल आहे. जर विरोध केलेला आहे तर मग आजूबाजूच्या घरातील किंवा रस्त्याच्या कडेला जी घरं आहेत त्यातल्या एकाही व्यक्तीला याची कल्पना का आली नाही, किंवा कसलाही आवाज कुठल्याही एखाद्या व्यक्तीला का आला नाही, हाही सवाल आहे. नदीवर नेलं, अत्याचार केला, अत्याचार केल्याच्या नंतर किंवा एखादा बलात्कार, एखादी चोरी किंवा एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर गुन्हेगार शक्यतो त्या ठिकाणावरून पुरावा नष्ट करून पळण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र वेगळं झालेलं आहे, इथं मात्र उलट आहे. हा जो अत्याचार करणार आहे वैभव पटेकर यानं पुरावा नष्ट न करता तोच पुरावा किंवा त्या तरुणीला चावडीत आणून बांधलेला आहे. अशा पद्धतीनं विरोधी ही जी भूमिका आहे ती त्यानं का केली, इथे सुद्धा सवाल आहे. या संपूर्ण प्रकारामधून एक गोष्ट निश्चितपणे काहीतरी याच्यामध्ये संशय वाढण्यासारखा आहे. या सगळ्याविषयी मी अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मानणार आहे, तेव्हा विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तरुणी आहे हिवरा पहाडी, तालुका बीड, जिल्हा बीड. बीडमध्ये ज्या वेगवेगळ्या घटना, जे वेगवेगळे गुन्हे गेल्या 2-3 वर्षापासून घडत आहेत त्याच्या चैनमधला हा एक गुन्हा पुन्हा एकदा घडलेला आहे. हा जो आरोपी आहे तो त्याच गावामधला आहे, वैभव पटेकर. वैभव पटेकर त्याच गावातला असताना त्यानं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, जो अत्याचार केला आहे किंवा सांगितलं जात आहे की त्यानंच चावडीमध्ये आणून त्या तरुणीला बांधलेलं आहे. सांगितलं असंही जातं की ही जी तरुणी आहे ही अल्पवयीन आहे, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. एवढं सगळं असताना मग हा जो बालविवाह आहे त्याच्यामध्ये पतीसुद्धा मग गुन्हेगार आहे, किंवा पतीच्या घरातील किंवा त्या तरुणीच्या घरातील आईवडील असतील ज्यांनी विवाह लावून दिला होता तेही आरोपी आहेत. मुद्दा हा आहे की रात्री 3 वाजता तुमचं घर उघडं कसं, इथे पहिला संशय या ठिकाणी येतो की तुमचं घर उघडं कसं. सहसा गावामध्ये असो किंवा शहरात असो प्रत्येकाचं घर आपण बंद करण्याची भूमिका घेत असतो, किंवा आपल्या घरात इतर कोणी येऊ नये किंवा आपल्या घरात चोरी होऊ नये, चोर येऊ नये, अशा अनेक कारणांमुळे आपण दरवाजा 100% बंद करतो. मग हा दरवाजा उघडा का होता, तोही रात्री 3 वाजता. हरकत नाही, ठीक आहे, 10 वाजता 11 वाजता तुमचा दरवाजा उघडा असेल, 12 वाजेपर्यंत तुमचा दरवाजा उघडा असू शकतो, मात्र रात्री 3 वाजेपर्यंत तुमचा दरवाजा उघडा का होता, कसा होता, हा पहिला सवाल किंवा पहिली संशयाची सुई या ठिकाणी फिरत आहे. मी असं म्हणत नाही की हे अगदी अशाच पद्धतीनं झालेलं आहे, मात्र इथे काही प्रश्न निर्माण होत आहेत, सवाल निर्माण होत आहेत. 3 वाजता एक तरुण तुमच्या घरात घुसतो, तुमच्या घरातील एकाही व्यक्तीला कळत नाही, इथेही संशय आहे. तरुणी पतीच्या जवळ झोपलेली आहे किंवा पतीच्या रूममध्ये झोपलेली आहे. पतीच्या रूममध्ये झोपलेली आहे तर आपल्या शेजारून आपली पत्नी उचलून घेऊन जात आहे कुणीतरी, तर पतीला कसलीही कल्पना का येत नाही, हाही सवाल आहे. पत्नीने विरोध का केला नाही, तर संबंधित तरुणीने विरोध का केला नाही, किंवा विरोध जर केला असेल तर थोडा का होईना आवाज झाला असेल आणि तेवढ्या आवाजात शेजारी झोपलेला माणूस उठू शकतो.
हे एक सारासार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मात्र या ठिकाणी त्या पद्धतीने घडलं नाही. पती उठला नाही अशा पद्धतीने बोललं जात आहे. त्याच्यानंतर मग ही तरुणी नदीपर्यंत घेऊन जात आहे. आता नदीपर्यंत जर घेऊन जात आहे आणि जर विरोधात कुणीतरी अत्याचार करण्यासाठी जर घेऊन जात आहे तर ही तरुणी सहजासहजी त्या ठिकाणी गेली नसणार आहे. तिनं आरडा ओरडण्याचा प्रयत्न केला असेल, पाय झाडण्याचा प्रयत्न केला असेल, ओढण्याचा प्रयत्न केला असेल, सुटण्याचा प्रयत्न केला असेल. त्या सगळ्या झटापटीचा आवाज, कसलाही आवाज गावातील रस्त्याच्या कडील कुठल्याही व्यक्तीला आला नाही. इथे सुद्धा सवाल आहे. नेल्याच्या नंतर सांगितलं असं जातं की नदीच्या वरती त्या ठिकाणी अत्याचार केला गेला. अत्याचार केला गेल्याच्या नंतर या तरुणीला गावातील चावडीपर्यंत आणलं जाऊन त्या ठिकाणी बांधलं गेलं. ते बांधल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आलेला आहे. आता परत आणतानाही कसलाही आवाज का आला नाही, कुठल्याही गावातील व्यक्तीने का बघितलं नाही किंवा कुठलीही व्यक्ती जागीच झाली नाही अशा पद्धतीचं विश्लेषण आता केलं जात आहे. ही तरुणी नंतर चावडीमध्ये आणून बांधली जाते. इथे सवाल हा आहे की शक्यतो जो आरोपी असतो तो पुरावा नष्ट करून पळण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्यानं पुरावा अगदी गावाच्या चावडीपर्यंत आणून का ठेवला, हाही सवाल या ठिकाणी आहे. मग असं तर नाही ना की अशा बऱ्याचशा प्रकरणांमध्ये जेव्हा काहीतरी अशा अनैतिक संबंध हे संगनमताने सुरू असतात आणि संगनमताने सुरू असलेले संबंध जेव्हा आजूबाजूचा कुणीतरी बघतो तेव्हा मात्र ज्याच्यासोबत संबंध आहेत त्याच व्यक्तीवरती आरोप करून हा माझ्यावरती बलात्कार करत होता असे आरोप करण्याचे प्रकार आजपर्यंत महाराष्ट्रात, देशात आणि जगात अनेक वेळा घडलेले आहेत. मग हा तसा तर प्रकार नाही ना असा फक्त सवाल उपस्थित करतोय. मी थेट आरोप करत नाही, तरुणीवरती थेट आरोप करत नाही, मात्र असे सवाल उपस्थित करत आहे. सवाल उपस्थित करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत, मी मांडलेले आहेत आणि पुढेही मी अजून काही मुद्दे मांडणार आहे. आता मुद्दा अजून एक असा आहे की त्या तरुणीला चावडीवरती का बांधलं. कारण आरोपी तर पळून जाण्याचा प्रयत्न करेल, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, मात्र बांधलं गेलं. बांधल्याच्या नंतर लगेच गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याच दिवशी गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल झाला 2 दिवसाच्या नंतर. मग 2 दिवसाचा कालावधी नेमका का घेतला गेला. तरुणी घाबरलेली आहे असं सांगितलं जात आहे. तरुणीच्या आई आणि मामा हे 2 व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मग आई आणि मामास का, पती का नाही, हाही सवाल आहे. जर अत्याचार झालेला आहे आणि त्याच्या पत्नीवरती अत्याचार झालेला आहे तर पतीनेही यायला हवं होतं. जर पतीने यायचं होतं, जर पतीला यायचं होतं तर पतीला कुठलीही घाबरण्याची गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. कारण आरोपी फरार होता. आरोपीने कुठलीही दमदाटी केल्याचं ऐकिवात नाही किंवा समोर आलेलं नाही. जर पतीने समोर यायला हवं होतं तर पतीला कुठलीही भीती असण्याचं कारण नव्हतं. आणि जर भीती असण्याचं कारण नव्हतं तर पती समोर का आला नाही हाही संशय आहे. पती समोर येऊन त्याने त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया का पार पाडली नाही किंवा तो पोलीस स्टेशनपर्यंत का आला नाही हाही सवाल आहे. दुसरं असं की मग असं तर नाही ना की 2 दिवस ह्या पटेकरने ज्या दिवशी अत्याचार केला किंवा पटेकरने संगनमताने घेऊन गेला आणि संगनमताने घेऊन गेल्याच्या नंतर अत्याचार केल्याच्या नंतर कुणीतरी बघितलं, ते पतीपर्यंत आलं, पतीने मग मुद्दाम होऊन या तरुणीला त्या ठिकाणी बांधलं असं तर काही घडलं नाही ना. हा सुद्धा याच्या अँगलने सुद्धा तपास होण्याची गरज आहे. आणि मग अत्याचार झाल्याच्या नंतर, बघितल्याच्या नंतर पतीने मग मुद्दाम होऊन चावडीत आणून बांधलं. मग नंतर ती तरुणी माहेरला गेली. माहेरला गेल्याच्या नंतर मग बैठक झाली आणि बैठक झाल्याच्या नंतर मग असं सगळं ठरवून तर मग 2 दिवसांनी पटेकरच्या विरोधात अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला गेलेला नाही ना याचा सुद्धा तपास करण्याची गरज आहे. कारण यामध्ये 1 ना 2 असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. संशयाची सुई अजून कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीवरती जात आहे. कदाचित तो पतीच असेल असंही नाही, मात्र याच्यामध्ये अजून कोणी होतं का. अत्याचार करणारा आणि अत्याचार करत असताना कुणीतरी बघितलं म्हणून कुणीतरी वेगळ्या व्यक्तीनं येऊन या तरुणीला बांधलेलं आहे का हे सुद्धा बघण्याची गरज आहे, तपासण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीने अनेक वेळा घडलेलं आहे. मी परत एकदा सांगतो की जेव्हा तुम्ही संगनमताने असे काही संबंध ठेवता, संगनमताने कोणाशी तरी तुमचे अनैतिक संबंध असतात आणि जेव्हा ते संबंध उघड होतात तेव्हा ज्याच्यासोबत संबंध आहे त्याच व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न अनेक वेळा होताना आपण बघितलेला आहे. हा अँगल या प्रकरणामध्ये आहे का, हाच माझा मांडण्याचा मुद्दा होता. माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे, कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.